हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामर हा विषय पाहूया. त्यात सुरुवातीला आपण सिंग्युलर आणि प्लुरल नंबर्स म्हणजे ज्याला आपण मराठीत एकवचन अनेकवचन असं म्हणतो. सिंग्युलर नंबर म्हणजे एकवचन आणि प्लुरल नंबर म्हणजे अनेकवचन. हे भाग आपल्याला 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी ह्या सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत. मी तुम्हाला आव्हान करेन की ग्रामरची तुम्ही जी काही वही बनवाल ती तशीच जपून ठेवा. पुढे जे तुमचं नाही झालेलं आहे ते लिहित जा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि पाठीमागे रेफरन्ससाठी काही शब्द तुम्ही लिहिलेले असतील ते तुम्हाला ॲज इट इज मिळत जातील. आता आपण बघूया की आपण प्लुरल फॉर्म करताना काय करतो. रेग्युलर प्लुरल्स किंवा नियमित अनेक वचनं आपण अनेक वेळेला बघतो की आपण म्हणताना कसं म्हणतो की घरामध्ये भरपूर वस्तू असतील, की आमच्या बाबा घरामध्ये भरपूर फॅन्स आहेत, भरपूर ट्यूबलाईट्स आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे आपण मराठी बोलत असताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये ग्रामर याचासुद्धा वापर करतो. जसं आपण म्हणालो फॅन्स आहेत, अनेक रूम्स असतील तर अनेक फॅन्स त्यामध्ये लागलेले असतात. मग आपण म्हणतो आमच्याकडे भरपूर फॅन्स आहेत. झाला की हो प्लुरल. म्हणजे काय तर आपण कुठल्याही शब्दाला एस लावला म्हणजे आपल्याकडे प्लुरल तयार होतो. तर बघा, बॅट बॅट्स, कॅप कॅप्स, बॉल बॉल्स, डे डेज, आय आईज, आर आर्स, हाऊस हाऊसेस, टॉय टॉयज. म्हणजे आपण कुठल्याही शब्दाला एस लावला की आपल्याकडे प्लुरल तयार होतो. आता आपण बघूया प्लुरल आणखी वेगळ्या पद्धतीने आपण कसा तयार करू शकतो. तर एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी जर का एस किंवा कधीकधी आपल्या तिकडे डबल एस सुद्धा दिसतो, SH, CH, X किंवा O असेल तर सामान्यतः शेवटी ES लावून आपल्याला प्लुरल तयार करता येतो, अनेकवचन तयार होतं. जसं बस, बघा शेवटी एस आहे, बसेस. क्लास शेवटी एस आहे किंवा डबल एस आहे, क्लासेस. डिश शेवटी SH आहे, डिशेस. बुश शेवटी SH आहे, बुशेस. ब्रश शेवटी SH आहे, ब्रशेस. मॅच शेवटी CH आहे, मॅचेस. ब्रांच शेवटी CH आहे, ब्रांचेस. बेंच शेवटी CH आहे, बेंचेस. मँगो शेवटी O आहे, मँगोज. ES लावला आहे, MANGOS होत नाही तर MANGOES होतो. त्यानंतर हिरोज. बॉक्स शेवटी बघा X आला आहे, बॉक्सेस. फॉक्स शेवटी X आला आहे, फॉक्सेस. तर काही अपवाद आहे. जसं आता आपण म्हणालो ओ शेवटी असेल तर ES लावायचं आहे, पण फोटो असेल तर फोटोज होतो. बांबू असेल O आहे, डबल O आहे, बांबूज होतो. स्टुडिओ शेवटी O आहे म्हणून स्टुडिओज होतो. तसाच X असेल तर त्याचं ऑक्सेस नाही होत, ऑक्सन होतं. हा अपवाद असला तर इथे मुलं नेहमी ऑक्स दिसला ऑक्सेस लिहून मोकळे होतात आणि मार्क जातात. म्हणून तुम्ही हे शब्द सगळेचे सगळे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी जर Y असेल तर Y आपण काढून टाकायचा, Yच्या ऐवजी I लिहायचा आणि पुढे ES प्रत्यय लावायचा. किंवा आपण म्हणूया की Y जर शेवटी असेल तर Y जाऊन IS लागतो. बेबी Y आहे, Y काढून टाकला, बेबीज BABIES. स्टोरी स्टोरीज. सिटी सिटीज.
लेडी लेडीज, लॉरी लॉरीज, हॉबी हॉबीज. पण काही पुन्हा परत त्याच्यामध्ये अपवाद किंवा असं आपण म्हणूया अपवादच्या ऐवजी त्याच्यामध्ये आणखीन एक नियम आहे. या जर वायच्या अगोदर जर का स्वर असला म्हणजे ए ई आय ओ यू असेल तर मात्र आपल्याला फक्त एसच लावावा लागतो. जसं बॉय बॉईज, टॉय टॉईज, की कीज, डे डेज, वे वेज. पुढचा नियम आहे एफ किंवा एफ ई असेल तर ते जाऊन ते आपण खोडायचं आणि तिकडे लावायचं व्ही ई एस. म्हणजे लिफ लिव्ज, शेल्फ शेल्फ्स, वाईफ विव्ज, नाईफ निव्ज, लोफ लोव्ज, हाफ हाव्स, लाईफ लाईव्ज, थिप थिव्ज. पण याच्यामध्ये काही अपवाद आहेत पुन्हा परत. जसे रूफ त्याचा प्लुरल होतो रूफ्स, सेफ त्याचा प्लुरल होतो सेव्स, प्रूफ त्याचा प्लुरल होतो प्रूफ्स, चीफ त्याचा प्लुरल होतो चीफ्स. तसाच शेफचा प्लुरलसुद्धा शेफ्स होतो. काही जे आहेत त्याच्यामध्ये स्वरांमध्ये बदल होतो आणि अनेक वचन तयार होतो. जसं मॅनचा होतो मॅनचा होतो मेन म्हणजे ए जाऊन तिकडे ई येतो. वुमनचा होतो विमेन, फूटचा होतो फिट, टूथचा होतो टीथ. म्हणजे तुम्ही हे सहजपणे लक्षात ठेवू शकता. ए असेल त्याचा प्लुरलमध्ये ई होतो, डबल ओ असेल त्याचा प्लुरलमध्ये डबल ई होतो. तर काही जी वचनं आहेत ती एक वचन आणि अनेक वचन सारखीच आहेत. जसं शीप शीप, डिअर डिअर, हेअर हेअर, फिश फिश, डझन डझन, म्युझिक म्युझिक. काहीचे अनेक वचन वेगळ्या प्रकारे सुद्धा होतात. जसं आपण मगाशी म्हणालो ऑक्सचा ऑक्सन, चाइल्डचा चिल्ड्रन, माऊसचा माईस. आता इथे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, आपण त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करूया. राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स. बुश काय आहे हो सर्वात शेवटी एस एच आहे म्हणजे काय होईल ई एस लागेल एस एच म्हणून बुशेश. सेकंड आहे चाइल्ड. आपण आत्ताच वाचल्याचा वेगळं अनेक वचन तयार होतं. चाइल्डचं अनेक वचन आहे किंवा त्याचा प्लुरल आहे चिल्ड्रन. माऊसचा आहे आत्ताच आपण वाचला माईस. वाईफचा एफ ईला असला आहे म्हणजे एफ ई खोडून टाकायचा आणि तिकडे व्ही ई एस लावायचा म्हणजे विव्ज. लिफ लास्टला एफ आहे म्हणून एफ काढून टाकायचा आणि व्ही ई एस लावायचा म्हणजे झाला लिव्ज. ऑक्स आहे याचा वेगळ्या प्रकारे अनेक वचन तयार होते आहे ऑक्सन. बॉक्स आहे शेवटी एक्स आहे पण त्याच्या अगोदर एक्स आहे शेवटी म्हणजे त्याचा प्लुरल होईल ई एस लागेल म्हणजे बॉक्सेस. शीप ह्याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे शीप. बेबी शेवटी वाय आला म्हणून वाय जाऊन आय ई एस लागेल म्हणजे बी ए बी आय ई एस बेबीज. पटेटोज शेवटी ओ आहे म्हणजे काय लागेल ई एस लागेल. करेक्ट. टूथ
मध्ये डबल ओ आहे म्हणजे काय होईल त्याचं डबल ई होईल. टीथ. डिअर एकवचन अनेकवचन दोन्ही सारखी आहेत. हे काही तुम्ही जर नियम लक्षात ठेवले तर तुम्हाला आरामशीर कधीही जर तुम्हाला प्लुरल लिहायचे आले तर तुम्ही ते लिहू शकता. राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स बाय ॲडिंग एस, इएस अँड आय एस ॲट द एंड ऑफ द वर्ड्स. असे 2 क्वेश्चन्स इथे का आपल्याला दिले. जवळजवळ दोन्हीचा अर्थ तर सारखाच आहे. तुम्हाला कशाही प्रकारे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला हे क्वेश्चन्स दोन्ही प्रकारचे दिलेले आहेत. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ नये. तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. कॉक, कॉक्स. क्लास शेवटी डबल एस आहे किंवा एस आहे म्हणजे ई एस लागेल. क्लासेस. ॲक्टिव्हिटी शेवटी वाय आहे म्हणजे वाय जाऊन आय एस लागेल म्हणजे तोपर्यंतचा शब्द आपल्याला ॲज इट इज लिहायचा आहे. टीपर्यंत आल्यानंतर आय एस लावायचं आहे. ट्रेन, ट्रेन्स. ब्रश शेवटी एस एच आहे म्हणून ई एस लागेल. BRUSHES. किड, किड्स नुसता एस लागणार आहे. बंच शेवटी CH आहे म्हणून ई एस लागेल. बंच ES बंचेस. हिरो ओ आहे म्हणून ES लागेल. हिरोज. स्टोरी शेवटी ओ आहे शेवटी वाय आहे म्हणून वाय जाऊन IS लागेल म्हणजे STOR ॲज इट इज लिहायचं आणि मग IES लिहायचं. होल, होल्स. फेरी शेवटी वाय आहे म्हणून वाय जाऊन IS लागेल म्हणजे FAIR लिहिलं. आता IES फेरीज. मॅच शेवटी CH आहे म्हणून ES लागेल म्हणजे मॅचेस. मला वाटतं तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्याकडे ही सगळी उत्तरं लिहून घ्या. कशाप्रकारे क्वेश्चन वेगळा येऊ शकतो ते पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कोणकोणत्या प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन येऊ शकतात. सरळ सरळ येऊ शकतं. राईट द प्लुरल फॉर्म ऑफ द फॉलोइंग नाउन्स किंवा ॲड एस, ES, IES टू द फॉर्म असं सुद्धा येऊ शकतं. किंवा कधीकधी तुम्हाला नुसतं येऊ शकतं चेंज इंटू प्लुरल फॉर्म्स ऑर चेंज इंटू सिंग्युलर फॉर्म्स अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे.